श्रीकांत शिंदे फाउंडेशन प्रस्तुत आणि श्री नवदुर्गा मळवा मंडळ डोंबिवली आयोजित रासरंग 2025 अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला भगिनींसाठी खास भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात हा पारंपरिक भोंडला उत्सव संपन्न झाला। यंदाच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली भोसले यांनी कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती लावत देवीची आराधना केली। तसेच महिला भगिनीसोबतच भोंडला खेळून उत्सवात रंग भरले। त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला। माता भगिनींना त्यांच्या दैनंदिन धावपळीमधून थोडा विरंगुळा मिळावा आणि एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने दरवर्षी रासरंग उत्सवात महिलांसाठी विशेष भोंडला सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। यंदाही महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विलक्षण ऊर्जा मिळाली आणि रासरंग उत्सवाने नेहमीप्रमाणेच आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि उत्सवाचा अनोखा संबंध घडवून आणला। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। खूप छान वाटतंय। तुम्ही बघताच आहात की कसं प्रेम आणि किती आपुलकी माया आहे आणि खूप बरं वाटतंय। आज इथे नवरात्रीच्या निमित्ताने छान बोडल्याचा कार्यक्रम होता। महिला घरोघर गरबा खेळून, बोडल्याचे काही खेळ खेळून खूप छान वाटतंय। म्हणजे मंगळागौर गणपतीत असते असं मी ऐकून होते, बघून होते, पण नवरात्रीत सुद्धा इतके सुंदर छान सजल्या आहेत, सगळ्या छान नटल्या आहेत। सगळ्याच एक नवदुर्गेचं रूप घेऊन सगळ्या दिसत आहेत आणि अर्थातच प्रत्येक स्त्री ही दुर्गा, काली, लक्ष्मी सगळेच आहे। त्याच्यामुळे खूप छान वाटतं आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। खूप छान वाटतं, थँक्यू। डोंबिवली आणि मराठी संस्कृती काम नेहमीच होत असतं, काय सांगा त्याबद्दल? काय खूप छान आहे। ही संस्कृती आपली जपलीच पाहिजे। आपली जी परंपरा आहे ती येणाऱ्या पिढीला कळली पाहिजे आणि त्यांना हे खेळ कळले पाहिजेत। आता आपण बघायला गेलो तर फोक हे नृत्य किंवा हा जो एक कल्चर आहे तो लोकांना विसरलेच चाललेत लोक। त्याच्यामुळे तो एक कल्चर आहे। आता हे भोंडला आहे किंवा मंगळागौरीचे खेळ आहेत, हे येणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत की किती सुंदर सुंदर खेळ आहेत आपल्याकडे आणि परंपरा आणि संस्कृती जपत आपण या सगळ्या गोष्टी करत असतो। डोंबिवलीला मी आता म्हणजे सिरियल निमित्ताने येणं होत नाही, नाहीतर नाटकाच्या प्रयोगानिमित्त डोंबिवलीला येणं व्हायचं। त्यामुळे संस्कृती जिथे जिथे जपली जाते, जिथे जिथे आपली परंपरा जपली जाते, त्या गोष्टीचा अभिमान नेहमीच वाटतो। महिलांना काय संदेश द्या? काही संदेश देणार नाही महिलांना, अजिबात देणार नाही काही, कारण त्या सक्षम आहेत आणि त्या खूप स्ट्रॉंग आहेत। ह्या फक्त नवरात्रीतल्या गोष्टी नाहीये तर अखंड आयुष्यात त्या इतक्या एक हाती सगळ्या गोष्टी करतात, मल्टीटास्किंग असतात त्या। त्याच्यामुळे मला त्यांना काही संदेश द्यायचे नाही, त्या जसे आहेत तशाच असायला हव्या। आपला पारंपरिक आपल्या महाराष्ट्राची एक देण आहे आणि ज्या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो म्हणजे हे गजलक्ष्मी आहे। हत्तीला आपण गजलक्ष्मी बोलतो आणि त्याच्यावर स्वार होऊन आपली लक्ष्मी येते, आपली आयुष्यात आपली भरभराट करते। त्याच्यासाठी आपण हा भोंडला आणि आपल्या महिला ज्या पारंपरिक नृत्य किंवा सजल्या जातात आणि त्यांची पूजा करून आपण प्रार्थना करतो की आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे। त्यासाठी आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नवदुर्गा मित्रमंडळ यांनी हा जो नवदुर्गा आपला कार्यक्रम केलेला आहे भोंडल्याचा, तर त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते आणि असे चांगले कार्यक्रम त्यांनी राबवत राहावे आणि महिलांचं प्रोत्साहन असंच वाढवत राहू दे। नमस्कार, मी श्वेता मोहिते, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्यांच्यातर्फे राबवलेले रासरंग त्या निमित्ताने आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडनं आज बोडल्याचा कार्यक्रम खूप सुंदररित्या आयोजित केलेला आहे। उत्तमरित्या महिला आनंद लुटत आहे आणि महिलांना जे हवं आहे त्यांचं चूल मूल यातून थोडासा वेळ जर स्वतःसाठी काढायचा आहे आणि थोडीशी मजा स्वतःसाठी जगायची, तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशननी जो बोडला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये महिला फार उत्स्फूर्तपणे आनंद लुटत आहे आणि त्यांचे ते आभार, आम्ही विशेष करून त्यांचे आभार मानतो की आपली जी संस्कृती आहे ते जपण्याचा पुरेपूर त्याचा प्रयत्न असतो की कशा प्रकारे आपली हिंदू संस्कृती जपता येईल, महिलांनाही त्याच्यामध्ये आनंद घेतात। दरवर्षी वेगवेगळ्या सेलिब्रिटी येतात मराठी, आम्ही फार आनंद व्यक्त करत असतो, आम्ही मजा करत असतो, फुगड्या बागड्या घालत असतो, आम्ही गाणी बोलत असतो। तर मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खूप खूप आभार मानेल की त्यांनी खूप छान प्रकारे हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी त्यांनी करत राहावं। नवरात्रोत्सव अतिशय जोरात आणि आनंदात साजरा संपूर्ण महाराष्ट्रावर होत असतो। त्याचप्रमाणे डोंबिवली येथे सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार
आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रासरंग गरबा हा दांडिया डोंबिवलीमध्ये मोठ्या दिमागात साजरा होत असतो, आनंद आणि लोक त्याचा आनंद घेत असतात। आज नवरात्रोत्सवचा 7वा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आमच्या या महिला भगिनी महिला आघाडीने भाग घेतले आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुद्धा सगळे वादळ वारे असून सुद्धा याच्यात आज या महिला मंडळाने खास करून मोठ्या प्रमाणात आजच्या या भोंडल्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि खास करून आज मराठी अभिनेत्री या अभिनेत्रीने आज या भोंडल्यामध्ये येऊन आनंद साजरा केलेला आहे। खरं तर तुम्ही बघत असाल अशा या आनंद घेण्यासाठी महिला आणि नवरात्रोत्सवाचं जागरण करण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात हा भोंडला साजरे केलेला आहे आणि खरं तर महिलांचे मानावे तेवढे आभार कमी कारण एवढा पाऊस असून सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावी। कारण नियोजन नेटकं चांगला कार्यक्रम, त्याच्यामुळे मी सर्व महिलांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो।